नमस्कार रसिक हो. शेख मोहम्मद अविंद, त्याचे हृदयी गोविंद. महाराष्ट्रातील कबीराचा अवतार आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे आध्यात्मिक मूर्तिमंत प्रतीक म्हणजेच संत शेख मोहम्मद. वारकरी संप्रदायातील एक संत असणाऱ्या शेख मोहम्मद यांचं गाव श्रीगोंदा. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराव भोसले यांनी त्यांचं शिष्यत्व पत्करून श्रीगोंदा इथे आश्रम उभारला. शेख मोहम्मद यांचं आराध्य दैवत विठ्ठल तर होतंच, पण या विठ्ठल शब्दाची फोड करताना त्यांनी अगदी मार्मिक अर्थ लावला आहे. पहिलं अक्षर वी याचा अर्थ जो विकसला आहे, विकारला नाही. ठ या अक्षराचा अर्थ जो ठसावला असा होतो, जेथे त्याचं सर्वत्र असणं, प्रकटणं आणि व्यापणं सूचित होतं. ल चा अर्थ जो आम्हा भाविकांना लवकर लाभतो. अविंध जातीत जन्मलो, कुराण पुराण बोलो लागलो, वल्ली साधू सिद्धास मानलो, स्वहित परहितागुणे. ही त्यांची जीवनशैली आणि ध्येय होतं. श्रीगोंद्याला असलेल्या शेख बाबांच्या मंदिराला अथवा मठाला तेथील लोक ग्रामदैवत मानतात. गुढीपाडवा, आषाढी एकादशी, विजयादशमी, महाशिवरात्र आणि फाल्गुन शुद्ध नवमी जेव्हा ते पैगंबरवासी झाले असं मानतात, अशा 5 दिवशी त्यांच्या समाधीला चंदन लेप होतो. वर्ण, जात, वेश इत्यादी गोष्टी बाह्य स्वरूप असून खरे महत्त्व अंतरंगाला आहे. हाच त्यांचा सर्वांना उपदेश आहे. हरिओम. काटे केतकीच्या झाडा, काटे केतकीच्या झाडा, आत जन्मला केवडा, आत जन्मला केवडा. ऐसे केले या गोपाळे, ऐसे केले या गोपाळे, नाही सोवळे ओवळे, नाही सोवळे ओवळे, नाही सोवळे ओवळे. काटे केतकीच्या झाडा, काटे केतकीच्या झाडा. नारळ वरुता कठीण, कठीण, नारळ वरुता कठीण, कठीण, नारळ वरुता कठीण. आत जन्मले जीवन, आत जन्मले जीवन. ऐसे केले या गोपाळे, ऐसे केले या गोपाळे, नाही सोवळे ओवळे, नाही सोवळे ओवळे, नाही सोवळे ओवळे. काटे केतकीच्या झाडा, काटे
फणसा अंगी काटे काटे फणसा अंगी काटे आत अमृताचे साठे आत अमृताचे साठे ऐसे केले या गोपाळे ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे नाही सोवळे ओवळे नाही सोवळे ओवळे काटे केतकीच्या झाडा काटे केतकीच्या झाडा शेख मोहम्मद अविंद शेख